बॅटची कडा घेतली आहे. इथे मात्र जरूर यष्टरक्षक चुकताना पाहायला मिळालाय. कोणती धाव नसेल, धावसंख्या 0 आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली करत असताना आपण पाहतोय श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघ. चांगला खेळ इथे मात्र जरूर प्रत्येक संघाला करावा लागेल. अजूनही पाहिलं गेलं इथून 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ओव्हर द विकेटने हलक्यात खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना दुसरी धाव इथे मात्र जरूर पूर्ण होती आहे. 4 धावा इथे मग येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळाल्यात. मिथिलच्या बॅट मधून हा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार कामगिरी इथे मात्र मिथिला आता करताना पाहायला मिळाला. महेश दिवाळी गोलंदाजी ट्रॅकवर ओव्हर द विकेटने आपल्याला पाहायला मिळतील. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पॉइंट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या 4. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. जरूर क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. 6 धावा. गव्हाणे प्रीमियर लीग अंतिम दिवस, तिसरा दिवस या स्पर्धेचा. गुरव बंधूंच्या मैदानावर चाललेली स्पर्धा. गेले 3 पर्व खामकर बंधूंच्या मैदानावरील स्पर्धा आपण पाहिली. 4थ्या पर्वामध्ये मैदान बदललं गेलंय. चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीनं सांघिक धावसंख्या 8 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी ते अपेक्षित असेल. अजूनही पाहिजे 8 धावा खर्च केले. आता पहिले 5 चेंडूंमध्ये अजूनही 1 चेंडू इथून मात्र दाखल करायचा आहे. महेश रेवाळी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. हा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्र निवडलाय. धावसंख्येत 4 ने भर पडेला. षटकाची सांगता इथे मात्र 4 ने दीपक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. वाईट बॉलचं सिग्नल आपण पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दंडित केले चुकीची लाईन आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने हा फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक प्रणय चेंडूकर येताना आपल्याला पाहायला मिळते. जेल होते. जेल इथे पूर्ण झाला. विकेट
चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील. ऐकून खेळाडू म्हणून भूमिका पार पाडत असताना मिथिल विचारे यांच्या बरोबर आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आयकॉन टू आयकॉन असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दीपक आयकॉन आहे, माफ करा, दीपक रेबाळे. सुहास चव्हाणांच्या बॅट मधून फटका जरूर आला. जेल होईल का? जेल निसटलाय. जेल निसटलाय की सामना निसटलाय हे पाहायचंय. पप्पू चव्हाण, पप्पू सर या नावाने ओळखले जातात. पप्पू चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. फटका जरूर चांगला. जेल निसटला. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. जोरदार फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला. ताकदीचा वापर नाखुश थोडेसे आपल्याला पाहायला मिळतात. पप्पू यांची ताकद खूप आहे. गतवर्षी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी, दुसऱ्या पर्वामध्ये चांगली कामगिरी अवश्य केली आहे. याही पर्वामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतील. हा फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आपल्याला पाहायला मिळतं. हुलकावणी दिली आहे चेंडूला. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या दिशेने. धावा मिळतील 4. एक चौकार आलाय मिथिलच्या बॅट मधून. या अगोदरच्या चेंडूवर दीपकला आपण पाहतोय. दीपक गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना ओव्हर द विकेट. आई पटका इथे मात्र दर्जेदार आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू खाली हे पाहायचंय. जेल पुन्हा एकदा निसटतोय. मिथिलचा जेल सोडलाय. जेल इथे मात्र घ्यावे लागतील, पकडावे लागतील. हातातून निसटतात. रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत आता मात्र 2 भर. धावसंख्या 20. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज जरूर करतील. सुहास चव्हाण म्हणजेच पप्पू चव्हाण आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. हाही पटका इथे मात्र जरूर चांगला ऑफसाईडच्या दिशेला खेळला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत 2 भर पडत असताना धावसंख्या आतापर्यंत 22 धावा. अजूनही पाहिले गेले तर एक चेंडू इथून मात्र जरूर शिल्लक असेल. 22 धावा आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने हा पटका इथे मात्र जरूर पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळला जातोय. आता मात्र कोणती चूक होत नाहीये. एक धाव मिळत असताना धावसंख्येत भर. धावसंख्या 23. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 23. एक गडी बाद. आपल्याला पाहायला मिळतील महेश रेवाळे गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना मिथिल ऑन स्ट्राईक असेल. सुहास चव्हाण नॉन स्ट्रायकिंग एंडला. GPL चा थरार क्वालिफायर 1 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला. थोडस स्वतःला रोखून ठेवलं. फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अंतिम क्षणी बॅट काढली या चेंडूवरची. चेंडू निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. आई चेंडू मात्र जरूर चांगला आहे. गती होती या चेंडूवर. बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाही आहे. चेंडू निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी चिंता महालक्ष्मी वॉरियर्स संघाच्या ताप्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 23 वर स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळाले. अजून
हवेमध्ये चेंडू खूप काळ राहिला. यष्टिरक्षक चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जमिनीला दान केला गेला. एक धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 24. एक एक करत धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न इथे फलंदाज जरूर करतील. याकडे लक्ष असेल. उर्ध विकेटने महेश त्रिवाई बॅटची कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यष्टिरक्षक बीड झाला. यष्टिरक्षकच्या मागे थर्ड मॅन आपल्याला पाहायला मिळाला. थोडस जवळ उभा आहे. त्याच्या हातामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत कोणती धाव घेण्याचा मानस इथे मात्र मिथिलने दाखवला नाहीये. धोका इथे मात्र पत्करायचा नाहीये. संघाची धावसंख्या जरूर कमी झाली तरी चालेल, परंतु विकेट्स महत्वाच्या असतील. 6 षटकांच्या सामने एखादं षटक जरूर मोठे येईल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये असेल. एक धाव पूर्ण केली गेली आहे. एक धाव इथे पूर्ण झाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 25. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 धावा खर्च केले. आता पहिल्या 5 चेंडूंमध्ये अखेरचा चेंडू इथं मात्र दाखल होईल. ओव्हर क्रमांक 3 मधील कंजूस गोलंदाजी आतापर्यंत जरूर होताना पाहायला मिळाली आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पुन्हा एकदा घेतली जातीये. एक धाव पूर्ण होती आहे. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 26. 26 धावा JPL अर्थात गव्हाणे प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ, 26 धावा, 1 विकेट. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खुलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असेल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटला 1 क्षेत्ररक्षक, असे 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. पॉइंट, कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. योगेश वाईड बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना दंडित केले गेले. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 27. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते दुपारचं सत्र क्वालिफायर 1चा सामना मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. एका बाजूला महालक्ष्मी वॉरियर्स आणि एका बाजूला श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11. चेंडू इथे मात्र निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळेल.
वाईट बॉलचा सिग्नल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्सचा सिग्नलही कळवला गेलाय. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेला. आसमानी टोला लगावल्यात 6 धावा. पारितोषिक लागू होते. सलग 3 चेंडू 3 षटकार. प्रवीण जांभळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. षटकारांची बोली भाषा इथे मात्र लगावी लागेल, बोलावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेवर ते मात्र समाधान मानत असताना आपण पाहतोय धावसंख्या पाहिली गेली तर 35 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय दर्जेदार कामगिरी. मोठा फटका पप्पू चव्हाण यांच्या बॅट मधून येत असताना झेल सोडला. त्याचं उत्तर पप्पू चव्हाण यांनी स्ट्राईकला आल्या आल्या दिलंय. हेलिकॉप्टर उडवले गेले परंतु अलंग द कार्पेटचा फटका. एक धाव इथे पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडत असताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 43. चौकार षटकारांची बोलीभाषा. आता गाडी मात्र टॉप गिअर मध्ये चालायला लागली. पहिली गाडी अगदी फर्स्ट सेकंड थर्ड गिअर वर चालत होती. आता धावांची गती खूप वाढली आहे. हाही फटका दर्जेदार. इथे मात्र आता क्षेत्ररक्षक म्हणत असेल मी झेल सोडला, पण ही मॅच जवळ जवळ सोडली आहे. पप्पू चव्हाण यांची ही बॅट आता मात्र तळप. आपण पाहिले 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना आतापर्यंत आपण 49 धावा, तब्बल 23 धावा या षटकामध्ये कुठल्यात ज्या षटक क्रमांक 3 मध्ये 3 धावा आल्या ना त्याची भरपाई इथे पूर्णपणे केली आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. तिसऱ्या षटकामध्ये महेश यांच्या 3 धावा आणि परत योगेश यांच्यावर हल्ला बोल पप्पू आणि मिथिलनं केला. 23 धावा कुठल्या त्यामध्ये 3 षटकार आणि 1 दुहेरी धावा आणि अतिरिक्त धावा असं समीकरण जरूर पाहायला मिळालंय. महालक्ष्मी वॉरियर्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी का स्वीकारली याचं उत्तम उदाहरण या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 49 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर दाखल होणारा गोलंदाज आपल्याला दीपक पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू दीपक रेबाळे आपल्याला आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळेल. या अगोदरच्या 2 GPL पार पडल्या म्हणजे पर्व 2 आणि पर्व 3, पर्व 1 आणि पर्व 2 म्हणजे लगातारची पहिली 2 पर्व महालक्ष्मी संघाचा हुकमे एका म्हणून पाहिला जात होता. चेंडू परार होतोय 4 धावांसाठी. मिथिल विचारे संघ
लक्ष्मी वॉरियर्स विरोधात श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा इलेपना. इथून जो संघ विजय होईल तो अंतिम सामन्यामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल, परंतु एक संधी पराभूत संघाला जरूर असेल. तो कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार, अंतिम सामन्याचं पहिलं दार कोण उघडेल याकडे लक्ष असेल. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी जरूर असेल, परंतु पराभूत झाल्यानंतर घरचा रस्ता नाही आहे. इथून एक संधी एलिमेंटरच्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार आहे त्याच्या विरोधात खेळण्याची संधी असेल. दीपक रेवाळे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय, षटक क्रमांक 5. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्यात भर नाही आहे. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 53 धावा. संघासाठी चांगली कामगिरी आतापर्यंत मागच्या षटकामध्ये जरूर केली. या षटकामध्ये 4 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजून धावा येणं गरजेचं असेल. येणारे 4 चेंडू पॉवर प्लेचे असतील. 3 खेळाडू आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाचा सिग्नल काय येईल याकडे लक्ष जरूर असेल. नो बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना दंडित केलं गेलंय. प्लेटचा सिग्नल पंचांकडून घोषित केला गेलाय. इथे 2 धावा ऍड झाल्यात. धावसंख्या 55. एक गडी बाद आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 55 धावा. पप्पू चव्हाण ऑन स्ट्राईक. प्लेटची संधी आहे. मोठा फटका इथे मात्र जरूर आहे. इथे क्षेत्ररक्षक जरूर चांगलं झाला. एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. या 2 धाव्यांच्या मध्ये त्या संघाच्या खात्यात भर पडत असताना 57 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. गव्हाणे प्रीमियर लीगचा थरार पप्पू चव्हाण म्हणजे सुहास चव्हाण आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दीपक रेवाळेचा विचार केला पहिलं पर्व आणि पर्व दुसरं इथे मात्र महालक्ष्मी वॉरियर्स संघामधून खेळताना पाहायला मिळाला होता, परंतु आज त्यांच्या विरोधात पाहायला मिळतोय. एक धाव इथे मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडत असताना धावसंख्या 58. अजूनही पाहिजे 2 चेंडू इथून मात्र शिल्लक असतील. 2 चेंडूंमध्ये अजून किती धावा जोडल्या जातील हे पाहायचंय. चांगली कामगिरी मिथिल विचारे आणि पप्पू चव्हाण यांना करावी लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला दर्जेदार दिमागदार मिड विकेटच्या डोक्यावरून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिथिल विचार चौसष्ट धावा या षटकारच्या मदतीने होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार, एक षटकार, 2 धाव, 1 धाव, नो बॉल असं समीकरण जरूर आतापर्यंत राहिलंय. आतापर्यंत 15 धावा खर्च होताना पाहायला मिळतात. 15 धावा खर्च केल्यात दीपक रेवाळेने. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र जरूर आहे. क्षेत्ररक्षक चूक करताना पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. सीमारेषाही पार केली आहे. धावा मिळतील 4. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. डीजे धावसंख्या 68. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 68 धावा. आतापर्यंत 19 धावा इथं पाहायला मिळाल्या या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या धावा येत असताना आता अंतिम षटकामध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असेल. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा, त्यानंतर 11 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये अगदीच कमी धाबा 3 धाबा आल्या. चौथ्या षटकामध्ये 23 धाबा आणि दीपक रेवाळे 5वं षटक हाताळलं. तिथे 19 धाबा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली कामगिरी.
मिथिल विचारे 45 धावांवर खेळतोय 22 चेंडूंमध्ये. धावसंख्या 68. पप्पूच्या बॅट मधून आलेला फटका. धावा मितील 6. मिथिल विचारे याने या षटकामध्ये 3 षटकार लगावले. तर वाईड बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळते. दंडित केले गेले. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 75. आपण पाहतोय एक गडी बाद 75 धाबा. मिथिल विचार नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, परंतु त्याच्यासाठी पारितोषिक लागू होते. 3 षटकार लगावले गेले तर या षटकामध्ये तर प्रवीण दाभोळकर यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक घोषित केलंय. परंतु 45 या धावसंख्येवर वैयक्तिकरित्या खेळता पुलटॉस आहे. खराब चेंडू करपूस समाचाराच्या मात्र घेत असताना इथे आपल्याला पाहायला मिळतील 6 धावा षटकार येतोय. मिथिल साठी पारितोषिक आहे. आता दिनेश कोटकर यांच्याकडून या 1111 रुपयाचं पारितोषिक जरूर घोषित केले गेले. धावा मिळतात 4. अथर्ववर हल्ला बोल. डीजे थोडस शांत राहता. अथर्ववर हल्ला बोल केला गेला. धाव संख्या 85 वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार. पप्पू चव्हाणची जी झेल सोडलाय ती झेल किती महागात ठरली आहे, किती घातक ठरतोय हे आता मात्र श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघाला माहीत झालंय. कॅचेस विन मॅचेस का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच पराक्रम करताना पाहायला मिळतात. अगदी जेल सोडला जाते. सहजरित्या जेल होता. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या 86. आपलं अर्धशतक पूर्ण करण्याची संधी मिथिल विचारेकडे असेल. 22 चेंडूंमध्ये 45 धावा त्याच्या खात्यावर नोंदल्या. पहिलं अर्धशतक तुषार करंबेच्या नावावर राहिलं या पर्व 4 मधील. मोठा फटका पुन्हा एकदा जरूर कन्वर्ट झाला नाहीये. 1 धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या डावेचा प्रयत्न. दुसरी डाव पूर्ण होत असताना आणि हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. 49 धाव संख्या वैयक्तिकरित्या मिथिल विचारच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. या पुढील सामना रियांश 11 विरुद्ध मैत्री 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. रियांश 11 विरोधात मैत्री 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी जसं इनिंग संपेल तसं आपण नाणेफेक करून घ्यायची. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 90. महालक्ष्मी वॉरियर्स संघाची 97 ही धावसंख्या सर्वोत्तम आपल्याला या स्पर्धेतील पाहायला मिळते. त्याच धावसंख्येच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करतील. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. जरूर 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दीपक रैवाळी इथे मात्र थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. आणि मिथिल विचारी GPL पर्व 4 मध्ये दुसरा मानकरी ठरतोय. अर्धशतकाचा संघाचा संघ बालक आपल्या नावाला साजेसा खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. वैयक्तिक 51 ही धावसंख्या त्याच्यावर नोंदली गेली आहे आणि सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 92 आणि 93 धावांचं भलं मोठं आव्हान 36 चेंडूंमध्ये पूर्ण करायचंय. ओ टू यू डीजे.
संघाच्या दरम्यान एलिमेंटरचा सामना. मैत्री 11 संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल केलाय. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. भलं मोठं आव्हान 93 धावांचं असेल. 36 चेंडू आणि 93 धावा विजयासाठी आवश्यक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं. नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपक आणि स्ट्रायकिंग एंडला योगेश आणि दीपकची जोडी. यश गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल का? यस, सेफ पॅड मध्ये आज झेल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. योगेशचा खेळ 0 या अंकावर आपल्याला पाहायला मिळाला. 0चा चष्मा घेऊन माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला. श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघ थोडासा खामोश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर अगदी यश मिळवत असताना यश पहिल्या चेंडूवर नावाप्रमाणे कामगिरी जरूर केली आहे. चांगला खेळ यशला ते दाखवायचा. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक त्याच्या हाती सोपवला. संघाच्या कर्णधाराने इथे मात्र जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी ते मात्र चोख पार पाडत असताना रुपेश यश ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होतोय. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. पहिले 2 चेंडू इथे मात्र निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 0 आहे. 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. यश चांगली गोलंदाजी जरूर अपेक्षित आहे. सुरुवात जरूर चांगली आहे ओव्हर द विकेटने. बॅट बॉलचा सिग्नल लाईन मिस होते. पुन्हा एकदा ही लाईन पकडावी लागेल. अचूक टप्पा ते मात्र धरावा लागेल गोलंदाज यशला. 1 धावसंख्या 1 विकेट. अतिरिक्त धाबेने संघाचं खातं खोललं जाते. धावसंख्या स्कोर कार्डवर 1 आपल्याला पाहायला मिळते. यश पुन्हा एकदा सज्ज होईल रुपेशसाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होतोय. 1 बाउन्सचा सिग्नल पंचांकडून कळवला गेला. अतिरिक्त उंचीचा वापर इथे मात्र जरूर गोलंदाज करताना पाहायला मिळाला. बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. धावसंख्या 2 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली खेळी इथे मात्र जरूर अपेक्षित असेल. आक्रमक पवित्रा पहिल्या षटकापासून गरजेचं आहे. दीपक रेवाळे आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. दीपक रेवाळेचा खेळ कशा प्रकारे बहरतोय. आयकॉनला साजेसा खेळ त्याला करावा लागेल. यशला आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेत. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक कोणी नसेल. फाईन लेगला चाललाय चौकार. सीमारेषेच्या बाहेर. धावा इथे 4. 4 डबे भर पडत असताना धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर
गोलंदाजी करतोय आणि दीपक रेवाळीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार इथून आपल्याला पाहायला मिळालाय. उर्ध विकेट. मोठा फटका इथे मात्र खेळला जरूर. पप्पूचा बाद चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळतील. जेल झाला, जेल सुटणार नाहीये. ही मॅच जिंकल्या दीपक रेवाळेचा इथे मात्र जेल जरूर पूर्ण होत असताना जवळ जवळ ही मॅच आपल्या खिशामध्ये घातली आहे का महालक्ष्मी वॉरियर्स संघाने हे पाहायचंय जरूर. परंतु त्यासाठी अजून 5 षटकांचा खेळ बाकी असेल. पाहिलं गेलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 7 धावा. येस डीजे. योगेश आपल्याला पाहायला मिळते. रुपेश आणि स्वप्नीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ऑन स्ट्राइक रुपेश आहे. उर्ध विकेट. फटका चांगला जरूर आहे. क्षेत्ररक्षक यश चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेल झाला, विकेट मिळाली आहे. विकेट क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते आहे. फलंदाज बाद रुपेश होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत ऐकू समोरील संगीत. धावसंख्या जर पाहिली गेली तर 6 आहे आणि त्यावर 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न ते पात्र जरूर होतोय. बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 वर श्रीरावती आहे. 3 विकेट. 5व्या क्रमांकावर दाखल झालेला फलंदाज दीपक मोहितेला आपण पाहतोय. दीपक मोहितेचा खेळ इथे मात्र बळणं गरजेचं आहे. 93 धावांचा पाठलाग, भलं मोठं आव्हान इथे उभारलं गेलंय. आई चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट एक्स्ट्रा कव्हरला ढकलण्याचा प्रयत्न वारंवार होत असताना स्वतःला बॅकफुटवर ढकललं जाते. वारंवार पायातील हालचाली कमी पाहायला मिळतात. खडे खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र वारंवार फसताना पाहायला मिळतोय. गव्हाणे प्रीमियर लीग 2026 संध्याकाळच्या सत्रातील हे सामने आपण पाहतोय. फटका पुन्हा एकदा फसलाय जरूर. गोलंदाज योगेश तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु थोडासा दूर पडेल. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 7 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना त्यातील पहिले 4 चेंडू 1 धावेसाठी खर्च केले गेलेत आणि 1 विकेटही आपल्याला पाहायला मिळते. मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. रुपेश शर्पन विकेट गमावली गेली आहे. श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 हा संघ आपण पाहतोय. रियांश 11 आणि मैत्री 11 नाणेफेक झाले. मैत्री 11 आपण निर्णय कळवायचा. चुकीची लाईन आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना दंडित केले गेले. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. मैत्री 11 निर्णय. रक्षण
पटका इथे मात्र जरूर उंच हवेमध्ये खूप काळ राहिला. मिथिल बिचारे चेंडू खाली जाताना आपल्याला पाहायला मिळतात. एकाने जरूर प्रयत्न केला परंतु धाव इथे 2 होतील. या 2 धाबींच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडते. रियांश 11 मैत्री 11 या 2 संघांदरम्यान पुढील सामना एलिमेंटरचा आणि त्यामध्ये मैत्री 11 नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. रियांश 11 ला आमंत्रित केले गेले फलंदाजीसाठी. दोन्ही संघ सज्ज होतील. यानंतर लगेचच आपला सामना इथे सुरू केला जाईल याची मात्र नोंद घ्या. मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघ थोडा अडचणीमध्ये सापडलाय. अडचणींवर मात करायला शिकलं पाहिजे परंतु अडचणींवर मात करण्याची ताकद कोण ठेवेल हे पाहावं लागेल. दीपक मोहिते आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. चेंडू निर्धाव आहे. 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र जरूर पूर्ण झाला. या 2 ओव्हरच्या खेळानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 10 धाबा. अजून 83 धाबा 24 चेंडूंमध्ये अपेक्षित असतील. अनिकेतला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केले गेले. ओव्हर क्रमांक 3 त्याच्या हाती सोपवले जाते. ऑफसाईडच्या दिशेनं हा फटका खेळला गेला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव इथे मात्र नाकारली गेली आहे. चांगली फेकी योगेश कडून होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेला फेकी डीप मधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यामुळे संधी नाही आहे दुसऱ्या धावेची. अनिकेत राऊंड विकेट. हा फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पप्पू चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 12. हा चेंडू ते मात्र जरूर चांगला आहे. धावसंख्या स्थिरावत असताना 12 वर. अनिकेत राऊंड विकेट. बॅटची कडा घेतली आहे. माघारी परतावला गेला. फलंदाज बाद होतोय. खेळ थांबला तो मात्र दीपक मोहितेचा. स्वप्नील नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला जरूर मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. प्रणय 6व्या क्रमांकावर दाखल झालेला फलंदाज. धावसंख्या 12. अनिकेत चांगली गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजाला इथे विकेट मिळताना पाहायला मिळाले. यशला पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर 6व्या चेंडूवर विकेट. योगेशने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आहे. त्यानंतर अनिकेत ओव्हरच्या 4थ्या चेंडूवर विकेट मिळवताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे यशस्वी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली पैकी आपल्याला पाहायला मिळाली मिथिल बिचारची. स्वतः संघ मालक आणि एक चांगला खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये वावरताना आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारी त्याच्या वर्तवणुकीतून दिसताना आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला आहे. वाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर इथे मात्र चाललाय सर 6 धावांसाठी. कोणतीच संधी नसेल
सहा धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 धावा. अठरा चेंडू आणि 72 धावांची गरज. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या आपण स्कोर काढून पाहतोय 91. पाहिलं गेलं तर 93 धावांचा उद्दिष्ट आहे आणि 21 धावा पूर्ण केल्या गेल्या आता, म्हणजेच अजून 72 धावा विजयासाठी आवश्यक असतील. यश गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक जे चॉईस नुसार घेतलं जातं ते आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 यश अति सोपवलं गेलंय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 4थं षटक आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. हा पटका इथे मात्र जरूर हवेमध्ये खूप का राहतोय. जेल झालाय का? जेल निसटतोय जरूर. दुसरी धाव पूर्ण झाली आहे. तिसरी धाव पूर्ण होते का हे पाहायचंय. 4 धावा पूर्ण होत आहेत, म्हणजे 4 धावा इथे मिळतात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचेल 25. 25 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. दर्जेदार खेळ इथे मात्र गोलंदाज दाखवत असताना आपण पाहिलंय. पूर्णपणे जखडून ठेवलाय स्वप्नील. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट पाईन लेगला डीप मध्ये कोणी नसेल. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या 29. एकोणतीस धावा आतापर्यंत आपण पाहतोय. अजूनही 64 धावांची गरज असेल. आपण वाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दंडित केले गेले. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पाहिली की जाऊन पोहोचेल 30 वर. 63 धावांची अजूनही गरज. इथून मात्र चेंडू 16 शिल्लक असतील. 16 चेंडू आणि 63 धावा. हा पटका चांगला आहे. पटका दम कम दाखवणार आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये आलेला चेंडू भिरकावून दिला गेलाय 6 धावांसाठी. खेळ बाकी आहे. विजयासाठी 57 धावांची गरज आहे. 15 चेंडू 57 धावा. पाय पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक योग्य चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय. झेल होणार नाही आहे. 1 बाउंड चेंडूला इथे मात्र गॅदर केले जाईल जरूर. 2 धावा मिळतात आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 वर. विजयासाठी अजून पाहिलं गेलं तर 55 धावा. चेंडू शिल्लक असलेले मात्र 14 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज.
सामना अजूनही श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघाच्या ताप्यामध्ये जाऊ शकतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येत 1 ने भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39. अजूनही 54 धाबा विजयासाठी आवश्यक आहेत. या 54 धाबा कशा प्रकारे ते पूर्ण केल्या जातील. जेलची संधी होती. चेंडू चाललाय सर सीमारेषेच्या बाहेर. महागडी गोलंदाजी होतीये ते मात्र यश कडून. धावसंख्येत 4 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 43. विजयासाठी अजूनही पाहिलं गेलं तर 50 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 50 धावा विजयासाठी आवश्यक असतील. 12 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी असेल आणि 50 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या षटकाची जबाबदारी इथे मात्र स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे मिथिल बिचारे. हाही फटका मात्र जरूर चांगला आहे. स्वतः गोलंदाज मिथिल चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय. झेल होत नाहीये. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धाबींच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडत असताना आपण पाहतोय. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45. 45 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 45 धावा आपण पाहिल्यात. अजूनही पाहिलं गेलं तर 48 धावांची गरज. 11 चेंडू 48 धावा. स्वप्नीलच्या बॅट मधून फटके तर येत आहेत परंतु सीमारेषा पार करणं गरजेचं आहे. सीमारेषा के बाहेर चेंडू जातील तेवढे आपल्या संघाला फायदेशीर असतील. आई फटका इथे मात्र जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का हे पाहायचं. यस क्षेत्ररक्षक पोहोचला. यशला आपण पाहतोय. चपळाई दाखवले यशने. 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 46. विजयासाठी अजूनही पाहिलं गेलं तर 47 धावांची गरज आहे. 47 धावा विजयासाठी अपेक्षित असतील. चेंडू इथून मात्र शिल्लक आता मात्र 10. विकेट मिळती आहे. यश त्या उद्ध्वस्त. लेग स्टिक आहे ते मात्र पूर्णपणे दाखवली आणि त्या लेग स्टिक वर चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र अगदी यशस्वीरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मिथिल बिचारीच्या खात्यामध्ये ही विकेट आणि संघाला यश मिळते. फलंदाज बाद झालाय. प्रणय बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेश स्वतः संघमालक मैदानाच्या आतमध्ये येतील. फुलर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यॉर्कर लेंथ इथे मात्र यूज केली गेली आहे. उत्तर नाहीये. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या इथे स्थिरावत दिसताना
46 धावा आपण पाहिल्यात. अजूनही 47 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. जेलची संधी असेल इथे मात्र चूक झाली आहे. धावा मिळतील किती याकडे लक्ष असेल. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. 3 धावा इथे सफल होत आहेत. या 3 धावांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर. धावसंख्या 49. धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात. विजयासाठी अजूनही 44 धावा आवश्यक असतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पडेल ते दाखवलं जरूर आणि आपटकाई तेवढंच आश्वासक येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येत 6 ने भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 55 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. विजयासाठी आवश्यक इथून मात्र आता कॅल्क्युलेशन केलं जाईल. 6 चेंडूंमध्ये धावांची गरज. 38 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 6 चेंडू जरी सीमारेषेच्या बाहेर फेकले गेले, उडवले गेले तरी आव्हान पूर्ण होऊ शकत नाहीये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू चाललाय निर्धाव. अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ पहिला जाणार हे पाहायचंय. जबरजब निश्चित झालंय. औपचारिकता इथे मात्र आता पूर्ण करायची आहे. 2 चेंडू इथं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही पाहिलं की 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. वाईड बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दंडित केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 56. वाईड बॉलचा सिग्नल पुन्हा एकदा. धावसंख्या 57. विकेट मिळती आहे. फलंदाज बाद होतील. धावसंख्या पाहिली गेली तर 57. 5 विकेट आपण पाहिल्यात. 6 विकेट पाहिल्यात. अथर्व आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. धावा मिळतील 6. षटकार केसला गेला अथर्वच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू इथे मात्र औपचारिकता पूर्ण केली जाईल आणि जवळजवळ निश्चित झाल्या. जीपीएल पर्व 4च्या अंतिम सामन्यामध्ये पहिला संघ दाखल होणारा ठरतोय. महालक्ष्मी वॉरियर्सचा संघ पहिला मानकरी ठरला. पर्व 4चा अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतोय मिथिल विचारे. 51 धावा कुठल्या गेल्यात मिथिल विचारच्या बॅट मधून.
आणि चला ऍक्शन मोड मध्ये या. लगेचच मैत्री 11 आपण क्षेत्ररक्षण स्वीकारले. मैदानाच्या आतमध्ये लगेचच ताबा घ्या. आणि रियांश लेबन संघाचा कर्णधार आपण बॉल चॉईस जो केलाय त्यातील एक बॉल परत आणून द्यायचा आहे.